हा जो बेसिक मुद्दा आहे की तुम्हाला सक्षम होण्यासाठीची तुमची तयारी बेसिकली. सो फक्त कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटच नाही, म्हणजे आपण जे म्हणतो की विषयाशी आधारित ज्ञान याच्या व्यतिरिक्त तुमचे जीवन कौशल्य, तुमचे हार्ड स्किल्स, हाताला काहीतरी एक स्किल पाहिजे. सो न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्किलिंगला खूप चांगलं महत्त्व दिलं आहे. म्हणजे मला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि एज्युकेशन डिपार्टमेंट हे वेगळं असूच नाही. ॲक्च्युली स्किलिंग आणि एज्युकेशन हे एकत्र हातात हात घालून जेवढं चालतील तेवढं खरं तर शिक्षणाला अर्थ. म्हणजे NEP मध्ये खरं तर ते केलेलं आहे, ते आता केलेलं आहे. आणि डिपार्टमेंट मात्र आपल्याकडे पूर्वापार वेगळी आहे. का ते मला माहिती नाहीये, पण आहे खरं. सो शिक्षणातूनच स्किलिंग पण कसं सुरुवातीपासून मुलांना, कारण मला जेव्हा मी सुरू केली श्यामची फाउंडेशन तेव्हा इतकी अशी उदाहरणं मला म्हणजे प्रश्न पडायचा की आपण शिकवतो शिक्षण 10वी पर्यंत देऊन मुलांना जर पुढची त्यांची वाटचालच माहिती नाहीये